हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे क्रीमी शेवयांची खीर बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, ते तुम्ही पुढे बघालच. इथे मी अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत लालसर होईपर्यंत. शेवया भाजताना मी इथे तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. अशाच कोरड्यात शेवया आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी त्या ताटात काढून घेतलेल्या आहेत. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे. हे आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे आपण खिरीमध्ये घालणार आहे क्रीमी शेवया होण्यासाठी. इथे मी 700 ml दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी काजू, बदाम आणि थोडेसे मनुके घेत आहे. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स अजून काही असतील तर घरी तुम्ही घालू शकता. इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे, तर मी इथे आपल्याला भाजलेल्या शेवया घालत आहे. छान उकळी येऊन द्यायचं आहे. लगेचच आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि मनुके पण घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर कस्टर्ड पावडर आपल्याला आपण जी मिक्स केली होती ती गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला घालायची आहे आणि ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही. बघा, अशा पद्धतीने खीर चांगली आपली शिजूपर्यंत आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे लागतील. त्याच्यानंतर केसर घातलेले आहे मी 7 ते 8. बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. मी साखर इथे 1 वाटी वापरलेली आहे. कमी जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकता साखर अजून. बघा किती छान झालेली आहे खीर. 3 ते 4 मिनिटानंतर आपण इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे. छान ढवळून घ्यायचं आहे. 1 2 ते 3 वेळा उकळी काढून घ्यायची आहे. बघा, आपली खीर किती छान दिसत आहे. अशी छान उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यात आपण सुंठ, जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहे आणि हे छान ढवळून आपण 2 ते 3 मिनिटे परत एकदा उकळ काढायची आहे. एकदा सुंठ, जायफळ घातल्यानंतर हे जास्त वेळ आपल्याला उकळी काढायची नाही, नाहीतर मग त्याचा जो वास आहे ना वेलचीचा तो निघून जातो. बघा, खीरीची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. 1.5 चमचा कस्टर्ड पावडरमध्ये आपली छान खीर झालेली आहे. इथे मी सर्व करत आहे. तर ही आपली तयार झालेली आहे कस्टर्ड शेवया खीर, म्हणजेच कस्टर्ड फ्लेवर शेवई खीर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.